Vitthala
ऐसे ज्याचे रूप सद्गुरु चिद्रूप पांडुरंग अनंत अपार भरला घनदाट चैतन्य अफाट नारायण सदा एक रस अखंड अव्यय परिपूर्ण निर्भय परब्रह्म तुकड्या दास म्हणे नाही तया भेद सर्वदा अभेद नारायण अनंत अपार भरला घनदाट चैतन्य अफाट नारायण किती गोड हे रूप या विठ्ठलाचे क्षणी पाहता भान लोपे मनाचे न वाटे निघो शिर पायावरून रमो पांडुरंगा तुझ्या चित्त ध्यानी पांडुरंगा करू प्रथम नमः ओ पांडुरंगा करू प्रथम आत्मरूप गणेश केलिया स्मरण सकळ विद्यांचे होय अधिकरण ते जीवंतु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा साक्षात् प्रेम स्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः
वैराग्यस्य परामूर्तिं देवो क्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराज चतुष्टकं श्रीमञ्जुलाभं मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीता प्रशान्तं सद्गुरु राष्ट्रसंतं सततं नमामि सद्गुरु राष्ट्रसंतं सततं नमामि जे जगाचे गुरु त्यांचे तुकडो जिनाम त्या राष्ट्रसंतासी माझा प्रणाम त्या राष्ट्रसंतासी माझा हे जगाचे गुरु त्यांचे तुकडो जिनाम त्या राष्ट्रसंतासी माझा प्रणाम ओ या राष्ट्रसंतासी सगुण निर्गुण ऐसे ज्याचे रूप सद्गुरु चिद्रूप पांडुरंग अनंत अपार भरला घनदाट चैतन्य अफाट नारायण परम पूजनीय श्री गुरुदेव विश्वमावली संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज ज्यांच्या ग्रंथावरती आपण जवळजवळ 4 महिने झाले या ठिकाणी जवळजवळ 190 मंदिरांनी महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्याही बाहेर छत्तीसगडपर्यंत संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी जसं महाराष्ट्राच्या बाहेर पंजाबपर्यंत या वारकरी संप्रदायाची पताका फडकवली तसं आपणही महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत ज्या ग्रंथाचं चिंतन जवळजवळ 4 महिने झाले करीत आहोत आणि त्याच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी कीर्तनाचा हा एक 4 दिवसीय महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या ग्रंथाचे कर्ते शांती ब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वैराग्य रागरसिक जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय विदर्भ केसरी तपोमूर्ती संत श्रेष्ठ श्री गाडगे बाबा आणि आज या ठिकाणी संप्राप्त स्थळी संकल्पित वेळेमध्ये चिंतनाच्या दृष्टीने ज्यांचा अभंग आपण डोळ्यासमोर घेतलेला आहे ते जगद्गुरु जगद्वंदनीय ब्रह्ममूर्ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तद्वतच या ठिकाणी उपस्थित सर्व ही वारकरी भजनी मंडळी समोर बसलेलं भगवत रूप श्रोतृगण या सर्वांच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी राहो निरंतरी संतांच्या 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 हे पायावरी सर्व भगवत श्रोतृगणाच्या चरणी नतमस्तक होतो कारण श्रुतियांत साधू नसे बैसला म्हणता काळे लागेल तोंडाला म्हणून प्रथमची नमस्कार केला ग्राम श्रोते जना आमचं दोघांचंही सुद्धा ज्यांचं दुपारी कीर्तन झालं आणि आता मी आहे आमचं दोघांचंही आडनाव काळे आहे म्हणजे आम्ही पहिलेच काळे आहोत आणि श्रुतियांत साधू नसे बैसला म्हणता काळे लागेल तोंडाला असं म्हणून तोंडाला काळं फासण्यापेक्षा
तुमच्या सर्वांच्या पायाशी नतमस्तक श्री होतो. संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत पावलो सांभाळा उतरे विश्रांती पावलो सांभाळा उतरे विश्रांती पावलो सांभाळा उतरे विश्रांती पावलो सांभाळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ब्रह्ममूर्ती संत तुकडोजी महाराजांचा. या जगात 4 जगद्गुरु झाले. किती? हे साऊंड सिस्टीम भाड्यानं बोलावलेली आहे. ज्यांच्या ज्यांच्या तोंडासमोर माईक आहे त्यांनी या माईकचं भाडं फेडण्यासाठी आपल्या तोंडातून आवाज काढावा. विठ्ठल या जगात 4 जगद्गुरु आहे. 4 जगद्गुरु. पहिले जगद्गुरु वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पहिले जगद्गुरु आहे. जगात पहिले जगद्गुरु ज्यांची श्रीमद भगवद्गीता अख्ख्या जगानं मान्य केलेली आहे. स्वामी विवेकानंदांचा प्रसंग तुम्हाला कल्पना आहे. मी अंगुली निर्देश करून पुढे चालतो. दुसरे जगद्गुरु ज्या जगद्गुरु शंकराचार्यांनी त्या ठिकाणी असलेल्या पाखंडी लोकांचं खंडन करून अद्वैत मताचं मंडन केलं ते जगद्गुरु शंकराचार्य हे दुसरे जगद्गुरु. आणि तिसरे जगद्गुरु जगद्गुरु तुका अवतार नाम जगद्गुरु तुका अवतार नाम जगद्गुरु तुका अवतार नाम संप्रदाय सकळांचा देखोनिया संप्रदाय सकळांचा देखोनिया संप्रदाय सकळांचा देखोनिया. तिसरे जगद्गुरु आहे. आतापर्यंत आम्हाला 3च जगद्गुरु माहित होते महाराज. एक चौथे जगद्गुरु आहे. आरती राष्ट्र संता जगद्गुरु कृपावंता तोमरुणी विश्वचिंता योगियाच्या मानता. ते पूर्ण नका म्हणून लोक कीर्तन संपलं म्हणून घरी जातील. विठाला चार जगद्गुरूंपैकी चौथे जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि त्या जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अभंग आहे. एक शंका उपस्थित होऊ शकते. कीर्तन वारकरी आहे. दुपारी राष्ट्रीय कीर्तन झालं. आता हे वारकरी कीर्तन आहे. उद्या नारदीय कीर्तन आहे. पण आता कीर्तन वारकरी आहे आणि अभंग तुकडोजी महाराजांचा आहे. तर हे कसं काय बा? ही एक फार मोठी शंका होऊ शकते निर्माण आपल्या मनामध्ये. परंतु जर थोडस चिंतनशील बुद्धीने विचार करून पाहिलं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या चरित्रामध्ये असं एक अभंग लिहिलेला, एक भजन आहे त्यांचं. पंढरपूरचे निर्मळ दैवत आहे आमचे घरी, वाड वडिलांस त्यांची चाकरी, खांदी पताका तुळशी गड्यामधी, खांदी पताका टाळ गळ्यामधी, माळ गळा तुळशीची, मुखी
नामावली पंढरीची आजे पणजे वारी करता वारीतची अर्पिले विठ्ठूच्या दरबारी ठेविले. त्यांनी आपली परंपरा सांगितली आहे. त्यांचे पणजोबा जाणोजी पंत हे पंढरीचे निष्ठावंत वारकरी होते. त्यांच्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आजोबा गणेश पंत आणि त्यांची पत्नी तानाबाई हे दोघही जण आषाढ शुद्ध द्वादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या चरणी लीन झाले. विठ्ठल आणि त्याच्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जवळजवळ 40 ते 45 वाऱ्या पंढरपूरच्या केला आणि त्यांनी लोकांनाही सांगितलं, चला चला पंढरी, चला चला पंढरी, चला शंका असेल तर त्यांनी आमच्याशी चर्चा करायला यावं. आणि दुसरी गोष्ट, आमच्या विदर्भच आहे आपल्या विदर्भामध्ये ज्ञानेश्वर महाराज जिंगडे वेदशास्त्र संपन्न श्री संत वासुदेव महाराज अडगावकर यांचे शिष्य त्यांनी पंढरीचे निष्ठावंत वारकरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे पुस्तक लिहिलेलं आहे. अवश्य वाचून घ्यावं. आता या तुमच्या असंभावना संपल्या. आता प्रमेय असंभावना, विपरीत भावना, प्रमाण असंभावना असतात की तशी ही एक असंभावनाच होती, ती मी मिटवून टाकली. आणि आता या वक्त्याचं कर्तव्य म्हणून सकाळी जरी तुम्ही ऐकलं असलं तरी आणि प्रत्येकच कार्यक्रमात ऐकत असले तरी वक्त्याचं कर्तव्य म्हणून थोडासा परिहार देणं मी इष्ट समजतो. आणि त्यापूर्वी त्याच्याही अगोदरचा महत्वाचा एक परिहार देणे इष्ट समजतो. आता हे जे काही कीर्तन आहे हे कीर्तन वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून आहे. त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला हसायला मिळणार नाही, थोडंसं बोर वाटत, विषय समजणार नाही, विषय कठीण आहे. त्याच्यामुळे काहीही जरी तुमच्या अडचणी असल्या तरी सुद्धा तुम्ही मात्र मी विनंती करतो की तुम्हाला बोर वाटत असलं, झोप येत असली तरी सुद्धा झोप न येण्याचं औषध सांगतो. ज्या ज्या वेळेस आम्ही अभंग म्हणू, भजन म्हणू, विठ्ठल विठ्ठल म्हणू, त्यावेळेस जर तुम्हाला देवानं 2 हात दिले असतील तर त्यानं टाळ्या वाजवत चाला. म्हणजे काय होते की तुम्हाला झोप येणार नाही. विठ्ठल विनंती केली आहे, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखीना. कारण आम्हाला परंपरा आहे, आम्हाला एक नियमावली आहे. इतर कीर्तन असतील त्यांचे नियम काय असतील ते असतील, परंतु वारकरी संप्रदायाचं कीर्तन हे कीर्तनासारखंच झालं पाहिजे. कारण आता अनेक
विनोदाचार्य निघून राहिले. विनोदाचार्य ही पदवीच कोण्या डिग्रीतली आणि कोण्या भूतानं दिली मला आजपर्यंत समजलं नाही. कोण्या विद्यापीठाची ती डिग्री आहे विनोदाचार्य. अरे विनोद हा कीर्तनात नसतो, विनोद तमाशात असतो. आणि कीर्तनामध्ये सगुण चरित्रे परम पवित्रे सागर वर्णावे मनोभावे आदि वंदावे सगुण चरित्रे परम मनोभावे आदि अंतरी श्री हरिचे ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. वारकरी कीर्तन म्हटलं की त्याला नियम आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आणि काय सांगावं कीर्तनात. इंदुरीकडचे विनोद जमणार नाही. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या कारण जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी. ऐसे कीर्तन मर्यादा काळे बुवाच्या घरची. असं आहे का? ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणून त्या मर्यादेत जे असते त्याला कीर्तन म्हणतात आणि मर्यादा सोडून जे असते त्याला नर्तन म्हणतात. म्हणून थोडासा परिहार देणे या ठिकाणी इष्ट आहे. कारण परिहार देत असताना देवाजवळ परिहार देण्याची गरज नाही, संताजवळही परिहार देण्याची गरज नाही. कारण नलगे सांगावे बोलावे संत जाणती स्वभाव. मात्र देवाजवळही सुद्धा परिहार देण्याची गरज नाही. कारण आपली जर काकडा आरती होत असते त्या काकडा आरतीमध्ये आपण रोज म्हणतो न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर विश्वी विश्वंभर परिहारची नलगे विश्वी विश्वंभर परिहारची नलगे न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहाराची. इथं परिहार देण्याची गरज नाही. परंतु जीव हा अल्पज्ञ असल्यामुळे त्याच्या समोर परिहार द्यावा लागतो. विठ्ठल हो. आणि परिहार द्यायचा म्हणजे आपला हा जिल्हा कोणता आहे? चंद्रपूर. हा चंद्रपूर जिल्हा आहे. या चंद्रपूर जिल्ह्याचं आणि ब्रह्मपुरीचं वैशिष्ट्य सांगतो. या ठिकाणी जो चातुर्मास्य उत्सव चालतो आहे जवळजवळ 7 वर्षापासून, त्याचं कारण सांगतो. हा जो चंद्रपूर जिल्हा आहे, चंद्रपूरचा अर्थ माहित आहे का तुम्हाला? काय होतं? चंद्रपूर जिल्ह्यात राहणारी तुम्ही मंडळी आहे, तुम्ही सांगू शकता का चंद्रपूर म्हणजे काय? आपल्या वेदांत शास्त्रामध्ये वेदांत शास्त्राचा नकाशा आहे ओम, अकार उकार मकार आणि वर्त अर्धचंद्र त्याला म्हणतात मकार. त्या चंद्रपूर जिल्हा त्याचं मध्ये काय आहे?
अर्धचंद्र म्हणजे चंद्रपूर आणि त्या चंद्रपूर जिल्ह्यातली ब्रह्मपुरी म्हणजे त्याच्यावरचा पीर्ण बिंदू असलेलं केवळ ब्रह्म विडाला. हाय चंद्रपूर ब्रह्मपुरीचा संबंध आणि अशा या ब्रह्मपुरीमध्ये हा उत्सव चालतो आहे आणि आमचे संत सांगतात दृष्टी पडता ब्रह्मपुरी दृष्टी पडता ब्रह्मपुरी दृष्टी पडता ब्रह्मपुरी दृष्टी पडता ब्रह्मपुरी नामदेव महाराज सांगतात दृष्टी पडता ब्रह्मपुरी त्याशी नाही यमपुरी. तुमच्या डोळ्याला ब्रह्मपुरी दिसली आता तुमची यमपुरी चुकली विठाल. असं तर या नगरीमध्ये हा चालत असलेला हा उत्सव आहे. परंतु या उत्सवाचं वैशिष्ट्य आहे इतका मोठा हा उत्सव आहे व्यापक स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आम्ही चंद्रपूर भंडारा गोंदिया इकडे फिरतच असतो. आमचे ज्येष्ठ बंधू या ठिकाणी आहेत त्यांचं नावच आहे घुमनर. ते घुमणारे नर आहेत म्हणून त्यांचं नाव घुमणार आहे विठाल. नामाचा आणि नामीचा अभेद असतो. त्यांचं नाव घुमनर असल्यामुळे ते घुमतात आणि लोक इथं चांगले चांगले आडनावाचे लोक मस्त लोक आहेत. सांगतो यांच्या अंगात कपडे आहेत तरी यांना भोंगळे म्हणतात. आडनाव आहे ते सरळ आहे तरी यांचं नाव कुबडे आहे. आम्ही दोघही जण पांढरे शुभ्र कपड्यानं तरी आहोत तरी आमचं नाव काळे आहे. हे आमचे लहान सुटले यांच्या हालतकडे पहा. असं वाटते काय आमचा लहान भाऊ आहे म्हणून. परंतु त्याच्याकडे जर पाहिलं तर त्याची हालत अशी आहे त्यानं भाताच्या राशी पचवल्या म्हणून त्याचं नाव राशेकर आहे. अशा पद्धतीने मी काय सांगत होतो आपल्या विठाला. आम्ही अनेक ठिकाणी फिरलो परंतु हे नियोजन जे पाहिलं आम्ही मागच्या वेळेस आम्ही प्रवचनावेळेस आलो त्यावेळेस आम्ही मुक्काम केलं त्यावेळेस आमच्या रूम मध्ये आमच्या पोरांनी काकून ते काजू बदाम मनुके सगळे आणून ठेवले होते. आम्ही बापाच्या जन्मात पाहिले. त्याचं कारण सांगतो. पंढरीचे वारकरी ते अधिकारी हे जरी प्रमाण असलं तरी संत तुकडोजी महाराजांचे वडील बंडोजी पंत त्यांच्या घरचं दारिद्र्य पाहून असं म्हणत होते पंढरीचे वारकरी आणि उभ्या जन्माचे भिकारी. त्याच्यामुळे आम्ही कुठे पाहत होते ते आम्ही ते 3 दिवसात खतम करा म्हणे. आम्ही होतो सचिन महाराज आणि मी दोघच जण 2च काळे फक्त. आमच्याकडून 4 दिवस झाले पण खाणं नाही झालं. 3 शिप होते फक्त. 4थ्या दिवशी जाता जाता महाराज म्हणले कायले ठेवता म्हटलं महाराज. ते जबरदस्तीनं इच्छा नसताना खाऊन टाकले. म्हणजे इतकी व्यवस्था आणि या ठिकाणी मी पाहतो भोजनाची व्यवस्था कार्यक्रमाची व्यवस्था बिलकुल आणि व्यवस्थित हे सगळं पाहिल्यानंतर एक त्या सुभाषितकाराच्या सुभाषितातला आठवते योजकस्तत्र दुर्लभा.
अशा पद्धतीचे योजक दुर्लभ असतात आणि त्यांना सहकार्य करणारे सुद्धा दुर्लभ असतात. आणि असो या ठिकाणी हा जो वारकरी कीर्तनाचा कार्यक्रम आहे, या कीर्तनाच्या कार्यक्रमाकरता निवडलेलं जे आपण अभंग आहे, हा अभंग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अनुभवामृत अभंग गाथेमधील आणि अद्वैत पर प्रकरणातील असून या अभंगाच्या माध्यमातून तत्वमसी महावाक्याचा बोध राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला केलेला आहे. विठ्ठल आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 4 वेद आहेत. किती? तुम्हाला माहित आहे का? माहित आहे का तुम्हाला 4 वेद कोणते आहेत? किती आहेत? पहिलेच माहित होते का? आम्ही 4 म्हटलं म्हणून. ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आहे आणि अथर्ववेद आहे. आणि या 4 वेदांचे 4 महावाक्य आहेत. अहम ब्रह्मास्मि, तत्वमसि, प्रज्ञानम ब्रह्म आणि अयम आत्मा ब्रह्म. ज्यापैकी सद्गुरु आपल्या सत्शिष्याला साधन चतुष्ट संपन्न आणि मन विक्षेप रहित जो अधिकारी शिष्य आहे, त्या शिष्याला ज्या महावाक्याने बोध करतात ते वाक्य म्हणजे तत्त्वमसि, म्हणजे तत्वमसी. त्या तत्वमसी महावाक्याचा बोध या अभंगाच्या माध्यमातून संत तुकडोजी महाराज करतात. या अभंगात शिरण्यापूर्वी एक अत्यंत महत्वाचा विषय. या जगात काही असे बुद्धिवान लोक झालेले आहेत, तर्कवान लोक झालेले आहेत की त्यांचं म्हणणं आहे की या जगात देव, ब्रह्म असे काही तर्कवान लोक आहेत. परंतु आमच्या संतांनी आम्हाला आधीच सावधान केलं आहे. तार्किकांचा टाका संग, तार्किकांचा टाका संग आणि पांडुरंग स्मराव. जे तर्क करत असतील त्यांचा तर्क आमच्या कामाचा नाही. पण काय म्हणतात, या जगात देव नाही. परंतु एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, या जगात देव नाही म्हणणं म्हणजे मी नाही म्हणण्यासारखं हास्यास्पद आहे. कारण ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी आलेली आहे. एरवी सर्वांच्या हृदयशी मी अमुका आहे ऐशी, जी वृत्ती स्फुरे अहर्निशी ते वस्तुगा मी. सर्वांच्या हृदयामध्ये मी म्हणून जे काही स्फुरण होत असतात ना, ते स्फुरण म्हणजे मी म्हणत असतो त्यालाच आपण देव म्हणतो. तोच खरा देव आहे. सामुदायिक ध्यान पाठामध्ये आपण सगळे लोक म्हणत असतो, प्रातः स्मरामि हृदि संस्फुरद आत्मतत्वं सच्चित् सुखं परमहंस गतिं तुरीयं यत् स्वप्न जागर सुषुप्तम वैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलम अहं न च भूत संग्रह. प्रातः स्मरामि हृदि संस्फुरद आत्मतत्वं. प्रातः काळी आपल्या अंतःकरणामध्ये जे स्फुरण पावतं ते आत्मतत्व मी आहे. नचभूत संघ, या पंचमहाभूतांचा बनलेला देह मी नाही. आणि मग देह मी नाही म्हटल्यावर काय? उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल, उरला
विठ्ठल. आता तुम्ही म्हणाल एवढ्या उंच का म्हणून राहिले, दुपारी यानं मला आवाज बसवला, आता या सगळ्यांचा आवाज बसवल्याशिवाय मी राहणार नाही. विठ्ठल कारण उचतो कोणाचं ठेवायचं नाही. असं तर या जगात देव नाही म्हणणारे काही वर्ग आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 6 शास्त्र आहेत. किती? 6. आता मी तुम्हाला सांगतो, पहा. एक सांख्यशास्त्र आहे, न्यायशास्त्र आहे, वैशेषिक शास्त्र आहे, योगशास्त्र आहे, पूर्वमीमांसा आहे आणि उत्तरमीमांसा आहे. ही 6 शास्त्र. या 6 शास्त्रांचे मत वेगळे वेगळे आहेत. त्याच्यामुळे यांचा अभ्यास करणाऱ्याचे डोके क्रॅक झाले आहेत. तुकडोजी महाराजांचं एक सुंदर भजन आहे की न्याय शास्त्रों में सारे भनान गए दाना दान गए. कारण एकाचं मत एकाशी जुळत नाही. सांख्याला विचारा तुम्ही कोणाला मानता, ते काही बाकी काही येणं देणं नाही, फक्त दोघाला मानतात. त्याचं वर्णन सुद्धा ग्रामगीतेमध्ये आलेलं आहे. प्रकृती पुरुषाच्या अधीन, त्याच्या इशारे करी नर्तन, बहु होण्याचा संकल्प पूर्ण तीच भिन्न प्रकृती. त्याला विचारा तुम्ही सांख्यशास्त्राला, कपिल मुनीला विचारा तुम्ही, का कपिल मुनी तुम्ही सांख्यशास्त्र तुम्हाला काय मान्य आहे? ते म्हणतात जगात दुसरं काहीच नाही, एक प्रकृती आणि एक पुरुष आहे. तुम्ही त्या वैशेषिक शास्त्राला विचारा, त्यानं 7 पदार्थ मानले आहेत. आता प्रत्येक शास्त्र जर सांगत बसलो तर आपल्याला या ठिकाणीच अख्खी रात्र जाईल आणि याच ठिकाणी सुरू करावं लागेल. उठा जागे वारे पूर्ण म्हणू नका. काही लोक झोपले असतील, उठतील, त्याला वाटत काकडा सुरू झाला, सकाळ झाली. आणि झोपल्या माणसाला उठू नये असं शास्त्र सांगते. विठ्ठल अशा पद्धतीनं तुम्ही पूर्वमीमांसा म्हणजे धर्मशास्त्र, कर्मशास्त्र, त्याला विचारा, अहो तुमचं मत काय? ते म्हणते जगात काहीच नाही, मंत्रमय देवता त्यांनी मानली. परंतु पूर्ण परब्रह्माचा विचार जर कोणी सांगितला असेल तर त्याला वेदांत शास्त्र म्हणतात. विठ्ठला पण हे 6 शास्त्र असले तरी पुन्हा 6 जण नास्तिक दर्शनकार आहेत. त्याच्यामध्ये चार्वाक आहे जो सर्वांच्या आवडीचा आहे. त्याच्याबद्दलची माहिती सांगितल्यावर तुम्हा सर्वांना असं वाटेल की चार्वाक आपला मावस भाऊच आहे. विठ्ठल या जगात एक चार्वाक व एक सोयी शास्त्रकार होऊन गेलेला आहे. त्या चार्वाकाचं काय म्हणणं आहे? यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वान घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. त्याचं एक शास्त्रच वेगळं आहे आणि जे शास्त्र सध्याच्या परिस्थितीत सगळ्यांचं झालेलं आहे. त्या चार्वाकाचं हे मत आहे या जगात देव नाही, त्याचा देवही वेगळा आहे, त्याची भक्तीही वेगळी आहे आणि त्याचा मोक्षही सुद्धा वेगळा आहे. काय त्याच? तो पाखंड मतवादी आहे आणि त्या पाखंड्याचं मत हे आहे की त्याचा देवही वेगळा आहे, त्याची भक्तीही वेगळी आहे आणि त्याची मुक्तीही वेगळी आहे. देह तोची देव भोजन देव, देह तोची देव भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची, मरण ते मुक्ती पाखंड्याची, मरण ते मुक्ती पाखंड्याची. देह तोची देव, हे शरीर म्हणजेच देव आहे. त्या चार्वाकाचं मत आहे हे शरीर म्हणजे देव आहे. कसं? यावत जीवम सुखम जीवेत,
या माणसाच्या जन्मात आलो सुखानं जगावं. कसं? प्रत्येक महिन्याला नवीन साडी घ्यावी, प्रत्येक सणाला नवीन शर्ट पॅन्ट घ्यावं, प्रत्येक 8 दिवसाला हॉटेलमध्ये जेवण करायला जावं. हे पाखंड महत्वाचीच आहे. हे चारवाकाचीच मावस भाऊ आहे. आणि तिथे जेवण करायला जावं, नवनवीन पदार्थ बनवून खावे. का हो महाराज, आमच्याकडे पैशाची उपलब्धी नाही, आम्ही गरीब आहोत. कारण आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव आमच्या जवळ येण्यासाठी चोर सुद्धा धगधग करतो. कारण त्या चोराला वाटते हा आपल्यालाच तो 2 रुपये मागणार नाही, चहा पाण्यासाठी 5 रुपये. इतके आम्ही भिकारी आहोत. जवळ येतात चोर धाके आणि जाऊ पुढे भिके. आम्ही जर गावात भीक मागण्यासाठी गेलो तर आमच्या घराचं रक्षण कुत्रे करतात. इतके आम्ही भिकारी आहोत. मग आम्ही इतक्या पद्धतीचे पदार्थ कसे बनवावं, दर 8 दिवसांनी हॉटेलमध्ये कसं जावं, असं जर कोणी चारवाकाला विचारलं तर तो चारवाक त्याला उत्तर सांगतो, तुम्हाला जायचं आहे ना, काही हरकत नाही, ऋणम कृत्वाम कृतम पिबे, काहीच हरकत नाही, कर्ज काढायचं. आणि कर्ज काढलं का महाराज, मग या काहो चारवाक महाराज, आम्ही कोरांडे काकूच्या दुकानात कर्ज काढलं, पण आता त्यांनी आम्हाला देणं बंद केलं. मग आता काय करावं? आता काहीच करावं नाही, खरवडी आईच्या दुकानात जा. का असं करता करता आम्ही कर्ज काढलं, पण ते मग ते कर्ज फेडावं लागल ना. अरे काय गोष्ट करता, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा माणूस मरण पावला आणि त्याच्या चितेला आग लावली, पुन्हा काय येते तो इथं, आणि काय कर्ज फेडावं लागते, हा ज्याचा सिद्धांत आहे त्याचं नाव चारवाक आहे. विठ्ठल त्याच्या दृष्टीनं देह तोची देव, भोजन ते भक्ती. देह म्हणजेच देव आहे आणि सर्वश्रेष्ठ भक्ती म्हणजे जेवण करणं दिवसातून 4 वेळा, ही त्याची भक्ती आहे. आणि मरण ते मुक्ती पाखंड्याची. देहखंडानाम आत्मा देव पाषाण प्रतिमा या परोती प्रमा ढळोची नेणे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलंय चारवाकाचं. हा तो चारवाक आहे. या चारवाकाचं मत आहे की जगात देव. त्याला आमचा प्रश्न आहे, त्याला प्रश्न आहे की चित्रकार विना चित्रम, कुलालेल विना घटः, जगदाम यदि नो करता स्वतैव भवेत् तदा. त्याला प्रश्न आहे, अरे चित्र दिसते आहे ना, या ठिकाणी आपल्या या गेट वरती तिथं ती काढलेली रांगोळी आहे ना, पांडुरंग आणि संत एकनाथ महाराजांची. मग ती रांगोळी जर तुम्हाला चित्र विचित्र सजवलेली दिसत असेल तर ती रांगोळी काढणारी कोणीतरी मानावं लागेल की नाही. मग हे जगत दिसत आहे तर या जगताचा करता कोणीतरी मानावं लागेल की नाही. चित्रकार विना चित्रम, कुलालेन विना घटः. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रश्न विचारलेला आहे, का भूमियातुनी स्वयंभ, घडे या गाडगेयाचे निगती कुंभ, का कुलाल मतीचे गर्भ प्रगटले. काय
या मातीतून घडे गाडगे जसेच्या तसे माती खाल्ली आणि त्याच्यातून घडे काढले, असं होते का? नाही बा, आमच्या लाखांदूरमध्ये आणि आम्ही जर समजा माती खोदली तर खोदल्यावर त्या गड्ड्यातून असे मडकेच्या मडकेच बाहेर पडतात. आमच्या गावात कुंभाराचं कामच नाही, असं कुठं होते का? नाही होत. की कुलालमतीचे गर्भ प्रगटले की त्याला करणारा निमित्त कारण असलेला कुलाल मानावा लागेल की नाही मानावा? तो मानावाच लागणार आहे. तसं हे जर जगत दिसते आहे तर या जगताचा करता कोणीतरी मानावाच लागणार आहे. विठ्ठल हा मानावाच लागणार आहे. कारण काही काही गोष्टी कार्यानुमेय असतात. मुलगा दिसतो आहे तर त्याचे आई वडील मानावंच लागतील. गुरुनाम गुरु वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर, मामासाहेब मनोज वेठे म्हणत नाही आहे का तुम्ही? वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर एक दृष्टांत सांगत होते. त्यांनी कीर्तनात एक लहान मुलगा उभा केला आणि त्याला विचारलं, का रे बाबा तू कोणती नोकरी वगैरे काही करतोस का? तो म्हणे गरीबाला कोणती नोकरी? बरोबर, काही आहे. अरे बाबा तुला काही पत्नी बित्नी आहे की नाही? न गरीबाला कुठली पत्नी? मामा साहेब सांग, अरे बाबा तुला काही मावशी काका मामा? गरीबाला कुठले मावशी काका मामा? असं करता 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 एकदम शेवटवर मामा आले आणि मामासाहेबांनी त्याला विचारलं, का रे बाबा तुला काही आई वडील? तू म्हणे गरीबाला कुठं आई वडील? काय आभाळातून पडला का? अहो ज्यावरती मुलगा दिसतोय त्यावरती त्याचे आई वडील जसे मानावेच लागतील, तसं या जगात देव नाही म्हणणारे जे कोणी भामटे असतील त्यांना आमचा प्रश्न आहे, हे चित्र विचित्र जर जगत दिसत असेल तर या जगताचा कोणीतरी कर्ता मानावा लागेल की नाही? विठ्ठल विठ्ठल त्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध ते थोडं पुढे गेले. त्या भगवान गौतम बुद्धांनी जो सिद्धांत मांडला त्यांचे 4 शिष्य आहेत. संस्त्रांत्रिक, वैभाषिक, षडिक विज्ञानमध्ये आहेत 4, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि त्यांनी 4 सिद्धांत त्यांचे मांडले. स्वलक्षणम स्वलक्षणम, सर्वम दुःखम दुःखम, सर्वम क्षणिकम क्षणिकम. आहेत ना? सर्वम शून्यम शून्यम. ते म्हणतात की या जगामध्ये काहीच नाही. काही नाही म्हणजे शून्य. जेव्हा जेव्हा कुठे जाणवते काही, जेव्हा कुठे जाणवते काही, चंद्र सूर्य तारा चंद्र सूर्य तारा चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाय. ते म्हणतात सर्वम शून्यम. परंतु शून्यम शून्यम जरी म्हटलं तरी आमच्या वेदांत शास्त्राने त्यांना प्रश्न विचारला आहे की तुम्ही जर म्हणता की शून्य होतं तर मग शून्य होतं हे म्हणणारा तरी होता की नाही? मी उदाहरण देईल. आता ते नोकरीवर लागतात लोक, त्याला काय सर्व्हिस म्हणते ना मराठीत? बरोबर आहे, बरोबर आहे. ते सर्व्हिसवर लागल्यावर त्यांची मग बदली होते. मग बदली झाल्यावर काय करतात, ते सगळंच्या सगळं सामान आपलं एखाद्या ट्रकमध्ये गाडीमध्ये भरतात
आणि सगळं सामान भरून ज्या ठिकाणी आपली बदली झाली त्या ठिकाणच्या क्वार्टरवर किंवा त्या निवासस्थानी आपले घेऊन जातात. तसंच एका जणाची बदली झाली आणि बदली झाल्यावर त्यानं अख्खं सामान ट्रकमध्ये भरलं आणि त्या घरात उभा होता आणि त्याला विचारलं, सोबतच्या मित्रमंडळींनी विचारलं, का हो आता घरात काही राहिलं काय? म्हणे घरात काहीच नाही आता. मी प्रश्न विचारतो, घरात काहीच नाही म्हणणारा तरी घरात आहे की नाही आहे? मग काहीच नाही म्हणणारा जर आहे तर शून्य कसं राहू शकते? कोणीतरी त्या शून्याला जाणणारा आहे. म्हणून तो जो आहे तो आता ते कोण मानला नाही त्यांची मीमांसा करण्यात वेळ घालवल्यापेक्षा कुणी मानला आणि कसा मानला याचं चिंतन करून मग आता यांनी देव मानला नाही किंवा प्रत्येकाने वेगळा वेगळा मानलेला असला तरी आपले जे 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, यांनी मात्र तो मानलेला आहे आणि गायलेलाही सुद्धा आहे. 18 ही पुराणे ज्यांचे आवाज कमजोर असतील त्यांच्या पाकिटात जरा कुचराई करायची. विठ्ठल आपल्या मात्र वैदिक संस्कृतीमध्ये 4 गान, 6 शास्त्री कारण, 18 ही पुराणे, त्या हरीला 18 ही पुराण, 4 ही वेद आणि गातातच ना. तुकडोजी महाराजांचे पैसे नाही. ऐसा है नाम तेरा कही वेद शास्त्र गावे. ऐसा है नाम तेरा वेद शास्त्र गावे. त्याला गायलेला आहे असा जो हरी आहे तो आपल्या संतांनी मानलेला आहे. परंतु मानत असताना त्याची 2 रूप आपल्या वेदांत शास्त्राने सांगितलेली आहे. 2 रूप आहेत. द्वावैव ब्रह्मणो रूपे मूर्तंच अमूर्तंच. 2 रूप आहेत. एक मूर्त आहे आणि एक अमूर्त आहे. 2 प्रकारे मांडले. मानणाऱ्यांनी सुद्धा 2 प्रकारे मांडलेला आहे. एक कोणी सगुण साकार मानला, कोणी सगुण निराकार मानला आणि कोणी निर्गुण निराकार मानला. विठ्ठल विठ्ठल कबीर महाराज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होऊन गेले. काशीमध्ये काशीवासी भक्त कबीर समाधीशी निवडती गाव मगहर. कबीर महाराज, त्या कबीर महाराजांनी कसा परमात्मा मानलेला आहे? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तूही प्रभू. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी प्रभू.
असा निर्गुण निराकार, कसा अव्यक्त निराकार नाही जाकार, नाही जाकार, निराकार नाही जाकार, नाही जाकार, तुम्ही चराचर हरीची भजे, तुम्ही चराचर हरीची भजे, तुम्ही चराचर हरीची भजे, अव्यक्त निराकार नाही जाकार, नाही जाकार, अव्यक्त निराकार नाही जाकार, निराकार नाही जाकार, चराचर हरीची भजे, चराचर हरीची भजे, भजे. हाय आता कठीण आहे, गंमत नाही. आम्ही एका गावात हरिपाठाला गेलो होतो. त्या गावात अजिबात आयुष्यात त्यांनी हरिपाठ कधी केला नाही. कधीच नाही, चुकूनही सुद्धा नाही. आणि त्या गावात आमचा हरिपाठ होता. मग आता आम्ही सचिन महाराजांनी दोघं जण उभे आणि बाकीचे त्या गावातले त्यांनी कधी हरिपाठ केला नाही, ऐकला नाही, पाहिला नाही, वाचला नाही. ते उभे होते आणि आम्ही काय म्हणू, भजे का त्वरित भावनायुक्त, ते म्हणे भजे खा त्वरित भावनायुक्त, भजे खा त्वरित, जात वित्त गोत कुळशीळ मात, आणि भजे का त्वरित भावनायुक्त, ते म्हणे भजे खा त्वरित भावनायुक्त. हरीशी भजन नाही काय म्हटलं आपण, अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथुनी चराचर हरीशी भजे. कारण त्याचे 3 रूप आहेत. निर्गुण निराकार आहे, सगुण साकार आहे, आणि एक इकडून अपेक्षा नाही, इकडून अपेक्षा आहे थोडीशी. सगुण साकार, निर्गुण निराकार, आणि सगुण साकार. नाही गडबड होऊन राहील ना. सगुण साकार, निर्गुण निराकार, आणि सगुण निराकार. असे निर्गुण निराकार म्हणजे H2O, पाण्याचं सूत्र. सायन्स वाल्यांना सांगतो, H2O म्हणजे निर्गुण निराकार, पाणी म्हणजे सगुण निराकार, आणि बर्फ, पाण्याचा बर्फ म्हणजे सगुण साकार. असं आहे. परंतु 2 प्रकारचे आहेत. काहींनी निर्गुण निराकार मानला आणि काहींनी सगुण साकार मानला. काहींनी सगुण मानला, काहींनी निर्गुण मानला. परंतु हे मानत असताना काय होऊन राहिलं की त्याचे अनेक पंथ झाले आणि त्याचे अनेक वादविवाद निर्माण झाले, भांडणं निर्माण झाले. किती पंथ भिन्न त्यांच्यामध्ये जे वाद निर्माण झाले, कुणी म्हणते सगुणच खरं, कुणी म्हणते निर्गुणच खरं, आपली आपलीच ताणून राहिले. बरं आहे सगळं एकच. आमचे वैकुंठवासी संत घुसरकर महाराज एक दृष्टांत सांगत होते. तो दृष्टांत सांगतो, पहिले भजन करा विठाला. एका जणाच्याकडे शेती होती आणि त्या शेतीमध्ये त्यानं हिंदी साईडचा एक काम करण्यासाठी, त्या शेतीची देखभाल करण्यासाठी माणूस ठेवला. आणि त्याला तो माणूस ठेवल्याच्या नंतर झालं काय, 1 वर्ष त्या ठेवलेल्या माणसानं हे सांगितलं त्या मालकाला, मालिक
इस साल हम खेत में चना बोएंगे। तो मालक बोले खेती मेरी है, मैं जो कहूंगा वही बोएंगे। तो मालक होता मराठी, तो म्हण नाही नाही हे फालतू मला लोक सांगू म्हणे, आमच्या अमरावतीतली भाषा बोलतो, हे फालतू मला लोक सांगू म्हणे, आपलं वावर आहे मी म्हणून ते पेरल्या जाईल, याच्यात हरभराच पेराचा। तो माणूस काय म्हणे, मालिक इस साल हम खेत में चना बोएंगे। हा काय म्हणे, नाही नाही और मालक मी म्हणून ते पेरीन, यंदा वावरात हरभराच पेराचा। एवढे भांडणं सुरू झाले, एवढे भांडणं सुरू झाले, तिथं एक माझ्यासारखा सुज्ञ हुशार माणूस गेला। आता मी माझ्यासारखं म्हणण्याचं कारण, तुम्ही सगळे बसले मी एकटा तुम्हाला सांगून राहिलो म्हणजे मी हुशार असेलच ना। मग माझ्यासारखा एक हुशार माणूस तिथे गेला, त्यांना सांगितलं तुम्ही काही चिंता करू नका, एक काम करा, अर्ध्या वावरात चना पेरा आणि अर्ध्या वावरात हरभरा पेरा। चना आणि हरभरा पेरा म्हटल्यावर दोघे जण उद्या या म्हटलं तुम्ही, आणि आपलं आपलं पोतं घेऊन या, ते बियाण्याची बॅग घेऊन या, आणि अर्ध्या याच्यात चना आणि अर्ध्या याच्यात आले ते दोघे जण आऊत पाडे, ते ठेवलं सगळं। ते जेव्हा फोडले तर दोन्ही बॅगेमधून एकच धान्य निघालं। तसं सगुण आणि निर्गुण, अरे तुम्ही नाव दिलं वेगळे, परंतु मला सांगा, तूप आहे, तूप गोठलेलं तूप आहे आणि वितळलेलं तूप आहे, दोन्ही तुपामधली चव फरक होते का? बरं, गुणधर्म बदलतात का? तसंच सगुण आणि निर्गुण हा भेद आहे, काही त्याच्यात वाद नाही, परंतु आमच्या भारतीय लोकांना वाद करण्याची सवय पडली आहे। कारण आमच्या वेदांतातही वाद आहेत ना, अजात वाद, विवर्त वाद, परिणाम सारे वादच आहेत ना, दृष्टी सृष्टी, सृष्टी दृष्टी, सारे वादच आहे। त्याच्यामुळे आमच्या भारताला वाद करायची सवय पडली आहे, अस्तित्व काहीच नाही, एकच आहे। आणि म्हणून हा जो काही भेद होता, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितला, सगुण निर्गुणाचा ठाव, सगुण निर्गुणाचा ठाव, ते पाव धरिले, ते पाव सगुण निर्गुणाचा ठाव आणि विटे भाव। आणि ह्या जो वाद आहे सगुण निर्गुणाचा, हा मिटवून आमच्या संतांनी सगुण निर्गुणाचं एकत्रीकरण असलेल्या शुद्ध बुद्ध नित्य मुक्त चैतन्य स्वरूप परमात्म्याचं वर्णन केलं अभंगाच्या पहिल्या चरणात। सगुण निर्गुण ऐसे जाते रूप, 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 सद्गुरु चिद्रूप, सद्गुरु चिद्रूप पांडुरंग अनंत पार अनंत पार सद्गुरु चिद्रूप, सद्गुरु चिद्रूप पांडुरंग अनंत पार भरला घनदाट, अनंत पार भरला घनदाट, अनंत पार भरला घनदाट। जो परमात्मा आमच्या साधू संतांनी मानला, तो कसा मानला? सगुण निर्गुण ऐसे ज्याचे रूप, सद्गुरु चिद्रूप पांडुरंग।
ज्ञानेश्वर माऊलीचा एक सुंदर अभंग आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. म्हणून या परमात्म्याचं, पांडुरंगाचं, ज्याचं आतापर्यंत आम्ही चिंतन करत आलो आणि जेणे हे विश्व सगुण निर्गुण ऐसे ज्याचे या अभंगाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी परमात्म्याचा स्वरूप लक्षणाने परिचय करून दिलेला आहे. विठ्ठल तुम्हाला समजून नसल राहिलं तरी काही हरकत नाही. इथं तुम्ही बसून राहा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा. विठ्ठल आपल्या सचिन महाराजच्या भागात जास्त आमचे कार्यक्रम असतात कळमेश्वरकडे. त्या कळमेश्वरच्या जवळच एक खेळ गाव आहे, डोरली भिंगारे. ते जवळ नाव आठवलं त्याचं आम्हाला लवकर समजा. तर ते डोरली भिंगारे त्या गावात कीर्तन होतं. त्या गावात कीर्तन होतं तर त्या गावातल्या आयोजकानं गावात भोंगा फिरवला. सर्व आज आपल्या गावामध्ये या डोरली भिंगारी गावामध्ये आणि अशा अशा या महोत्सवानिमित्त हरिभक्त परायण म्हणजे हळूच भलतीकडे पाहणारा संकेत महाराजकडे यांचे सुंदर असे कीर्तन होणार आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमात शोभा आणा. गेलो कीर्तनाला त्या गावात. त्या कीर्तनात गेलो आणि त्या कीर्तनात गेल्यावर त्या गावात कीर्तनाला गेल्यावर पाहिलं त्या मंडपात फक्त 2 बाया. गोष्ट अशी आहे की ते आचार्य अत्रे म्हणत होते वृक्ष तिथे आणि बुवा तिथे. आमचं समाधानच होत नाही बाया नसल्या. मी विचारात पडलो, म्हटलं आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्र फिरून आलो, 2 बाया कीर्तनात कधीच पाहिल्या नाही. मी कीर्तन झाल्यावर मला काही राहिलं गेलं नाही मावशी. मी त्या गावात गेलो आणि तिथं मी विचारलंच मग, म्हटलं कीर्तनात म्हटलं 2च बाया म्हणजे आमची काही चुकी नाही गाववाल्याची. नाही आमची आयोजकाची अजिबात चुकी. म्हटलं मग त्या गावातले बाया सांगत आमची चुकी नाही, चुकी आयोजकाची आहे. कशी? त्या आयोजकानं गावात भोंगा फिरवला म्हणे आपल्या गावात काळे महाराजचं कीर्तन आहे कार्यक्रमात शोभा ना, आमच्या गावात शोभा नावाच्या 2च बाया आहेत म्हणे. आता गोष्ट अशी आहे, नुसतं वेदांतात जर सांगत बसलो तर आमच्या देगलूरकर महाराजांनी त्याची व्याख्या केली आहे. वेदांत म्हणजे जे ऐकताना झोप येते त्याचं नाव वेदांत. म्हणून जेवण करत असताना जेवणात थोडीशी चटणी, दह्याची चटणी, हिरवी मिरचीचे ठेचा, लोणचं हे पदार्थ थोडे मधात पाहिजे असतात. तसा हा विनोद आहे. काय सांगू राहिलो तुम्ही? असा याचा अर्थ तुम्ही कीर्तनात देहदेवा पुढे
भक्ती खरी पडते मन बाहेरी ही का भक्ती खरी पडते मन बाहेरी देह कीर्तनकारा पुढे लक्ष कीर्तन संपण्याकडे आपला विषय चालू होता परमात्म्याचा स्वरूप लक्षणाने परिचय करून देतात. कारण लक्षण दोन प्रकारचे, एक तटस्थ लक्षण आहे आणि एक स्वरूप लक्षण आहे. तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण कशाला म्हणतात? सदव्यावर्तकम स्वरूप लक्षण. त्याची ग्रामगीतेमध्ये एक सुंदर व्याख्या केली. स्वरूप म्हणजे अखंड स्थिती जी आत्म्याची सहज गती, नाही कृती ना विकृती स्वरूपा माझी. हेची स्वरूपाचे लक्षण अगाध प्रेम अबाधित सत्यपूर्ण. हेची स्वरूपाचे लक्षण अवीट अभिन्न अक्षय जे, याला म्हणतात स्वरूप लक्षण. समजलं का? पुढे चालतो मग माहिती आहे तुम्हाला समजलं. स्वरूप लक्षण म्हणजे मूळ लक्षण आणि तटस्थ लक्षण म्हणजे जे त्या लक्ष्यावर कधी असतं आणि कधी नसतं. आमच्या डोक्यावर कधी फेटा असतो कधी फेटा नसतो. हे आमचं तटस्थ लक्षण आहे. परंतु आमच्या डोक्याला शेंडी असते आणि ती असते म्हणजे असतेच हे आमचं स्वरूप लक्षण आहे. त्यापेक्षा थोडस सोपं करून सांगतो. एका गावामध्ये असंच कीर्तन होतं. असंच म्हणजे असं बोर करणार नाही, चांगलं होतं. त्या कीर्तनामध्ये त्या कीर्तनकार बुवा फाट्यावर उतरले. गावाच्या फाटा समजते ना? फाटा चौक गावाची. जिथून गावात प्रवेश करतो आपण त्याला म्हणतात. कारण आता काही कीर्तनकार जर कदाचित संपले, समजा सरकारनं असा कायदा काढला की इथून पुढे कीर्तन करायचं, मग कीर्तनकार संपले की आपल्याला फोटो दाखवावा लागेल. याला फेटा म्हणतात. कीर्तनकार संपल्यावर फेटाच राहणार. तसं फाटा काही लोकांना समजा. आता प्रत्येक भागात वेगळे वेगळे नाव असतात ना. आम्ही त्या तिकडे त्या जळगाव खानदेशच्या भागात गेलो तिकडे आणि बसलो जेवण करायला. कुबळे महाराज सोबत होते जेवण पाळे. दोघ जण आम्ही जेवण बसलो. ते तो वाढणारा आला. तो वाढणारा काय म्हणे, महाराज चटका देऊ का? चटका देऊ का म्हणे. आता मी म्हणू नाही नाही. आता मी नाही म्हणू, मी तिखट खात नाही. यायला सवय आहे ना. मिरचीचे लाडू खातात ते ठेच्याचे. त्या ठिकाणी आम्हाला काय माहित. मग मी तिथं आमचा एक मित्र होता तिथला प्रॉपर, त्याला जवळ बोलावलं. म्हटलं खरे बा आम्ही जेवण करायला बसलो. म्हटलं बा हे म्हणतात म्हटलं चटका देऊ का? आम्ही जेवण करू की घरी वापस जाऊ? म्हटलं नाही नाही करा म्हणे. त्यांचं म्हणणं आहे म्हणे चटका म्हणजे हिरव्या मिरच्याचा ठेचा. आता आपण हिरव्या मिरच्याचा ठेचा म्हणतो, ते चटका म्हणतात. का हो म्हणतात ना? तुमचाच भाग आहे तो. मराठवाडा तिकडे आहे ना, तिकडे चटकाच म्हणतात ना. एका पंक्तीत जेवायला बसलो इकडे. ते म्हणे महाराज गुस्सा देऊ का? आता आपण या गावात आलो, कोणाशी काही वाईट बोललो नाही, कुठं चोरी केली नाही, व्यभिचार केला नाही, कोणाची पोरगी पळवली नाही, काहीच केलं नाही. म्हणलं हे ठुस्सा देऊ का म्हणते. म्हणलं बस झालं. म्हटलं मग लक्षात आलं. तिथल्या लोकांनी सांगितलं मरे महाराज ठुस्सा म्हणजे
भाजी मधली जी फोड असते म्हणे त्याला म्हणतात म्हणे आमच्याकडे ठुसका. तसं फाटा, फाटा समजते का तुम्हाला? गावात प्रवेश करतो आपण, तिथून जिथं गावाची पाठी लागलेली असते, जसं ब्रह्मपुरीला लागली तिथं ब्रह्मपुरी असं नाव लागतं, फाटा. त्या फाट्यावर तो कीर्तनकार उभा होता. मग काय झालं की उशीर झाल्यामुळे आमच्या जय सारखा एक पोरगा त्याच्या हाती गाडी दिली, त्याने म्हटलं की जायचं लवकर आणि त्या कीर्तनकाराला घेऊन ये. हा गेला. पण काय झालं की त्या दिवशी ते कीर्तनकार आमच्यासारखे काही नव्हते. ते कीर्तनकार होते वकील, ॲडव्होकेट. आणि काय झालं होतं की त्या दिवशी त्यांच्या कोर्टमधून ते उशीर झाल्यामुळे सरळ वकिलाच्या ड्रेसमध्ये त्या ठिकाणी आले होते आणि फाट्यावर उभे होते. हा जय तिथं गेला, 1 तास 2 तास उभा राहिला. कधी येते कीर्तनकार, कधी येते कीर्तनकार, कधी येते कीर्तनकार, कधी येते कीर्तनकार, असा करत बसला. कीर्तनकार सापडला नाही, तसाच वापस चालला. काय कारण आहे? कीर्तनकार, कारण त्याला जाताना काय सांगितलं होतं, कीर्तनकार धोतर नेसत असतो, तो दांडेकर धोतर नेसतो, त्याला दांडेकर शर्ट असते, त्याच्या खांद्यावर दुपट्टा असते, त्याला उभं गंध असते, ही सगळी माहिती सांगितली होती. पण कीर्तनकार कसा आला होता? सरळ वकिलाच्या ड्रेसमध्ये. शेवटी दुसऱ्या दिवशी आता जय कामाचा नाही म्हणे, आता जयचा मोठा भाऊ विजय पाठवू म्हणे. मग विजय पाठवला. पण त्याला सांगत असताना त्याला एक सांगितले, आजचे जे कीर्तनकार येणार आहे त्या कीर्तनकाराचा एक डोळा भोकला आहे. आता मी असं विचारतो, ज्या दिवशी जय गेला त्या दिवशी कीर्तनकार ओळखू आला? कारण तो कीर्तनकाराच्या वेशात आलेला नव्हता, तो वकिलाच्या वेशात आलेला होता. मात्र ज्या दिवशी विजय गेला त्या दिवशी त्याचा डोळा जो होता, तो जो आंधळा डोळा म्हणून सांगितला होता, फुटका डोळा सांगितला होता, त्या लक्षणामुळे त्या विजयला कुठं भटक्याचंच काम पडलं नाही. तो सरळ कीर्तनकाराजवळ गेला आणि त्याला गाडीवर बसून घेऊन आला. म्हणजे वकिलाचा ड्रेस हा कीर्तनकाराचं स्वरूप लक्षण नव्हतं, परंतु त्याचं स्वरूप लक्षण काय होतं? डोळा आंधळा आहे. म्हणजे जे लक्ष, ज्या वस्तूचा परिचय आपण करून देत आहोत त्या वस्तूच्या ठिकाणी कधी असतं आणि कधी नसतं, त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. आणि जे लक्षाच्या ठिकाणी म्हणजे त्या वस्तूच्या ठिकाणी अखंड असतं, त्रिकाला बाधित असतं, त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. विठ्ठल तर मग आमचा परमात्मा कसा आहे? रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या तीनही गुणांनी युक्त असलेला सगुण आहे. आणि या तीनही गुणांनी विरहित असलेला निर्गुण, या दोघांचाही एकमेव असलेला, एकत्रीकरण असलेला सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल व्हा, अशा पद्धतीचा आहे. पुन्हा कसं आहे? ऐसे ज्याचे रूप, कसं असं ज्याचं रूप आहे तो कसं आहे? सद्गुरूचे रूप. परमात्मा सगुण निर्गुणाचं एकत्रीकरण असलेला आहे. पण कसं आहे? सद्गुरु चिद्रूप पांडुरंग. तो सद्गुरूही आहे आणि पांडुरंगही आहे. पण कसं आहे? चिद्रूप. चिद्रूप म्हणजे काय?
ग्रामगीतेमध्ये एक ओवी आली आहे आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरुदेव सेवा मंडळाचे लोक ती ओवी टाकतात. त्याचा अर्थ जरी परिपूर्ण समजलेला नसला तरी टाकतात. ती ओवी अशी आहे की गुरु हाडा मासाचा नोहे, गुरु नोहे जाती संप्रदाय. आणि पुढची ओळख अत्यंत महत्वाची आहे. गुरु ज्ञान तत्वाची आहे अनुभवी यांचा, आणि ते ज्ञान तत्व म्हणजे चित. आणि ज्या ठिकाणी चित शब्द आला त्या ठिकाणी सत, चित आणि आनंद हे तीनही येतात. ज्या ठिकाणी सत आलं त्या ठिकाणी सत, चित, आनंद येतच. ज्या ठिकाणी चित शब्द आला तिथंही सत, चित, आनंद येतो. आणि ज्या ठिकाणी आनंद शब्द आला त्या ठिकाणी सत, चित, आनंद. कारण आमचा परमात्माच कसा आहे, आनंद अद्वय नित्याय रामय. आनंद सच्चित आनंद. जसं सूर्याचा परिचय करून द्यायचा आहे. सूर्य कसा असतो, समजा शाळेत निबंध विचारतात, काय लिहाल तुम्ही? सूर्य कसा असतो? सूर्य गोल असतो. मग गोल असतो म्हटल्यानं संपलं का? नाही, उष्णही असतो. आणखीन कसा असतो? सूर्य गोल असतो, उष्ण असतो आणि पीतवर्णाचा असतो. म्हणजे त्याचं लक्षण काय झालं? सूर्य म्हटलं की सूर्य म्हटल्यावर या तीनही गोष्टी तिथं आल्या. परंतु वास्तविक पाहता जर मुळात जर विचार करून पाहिला तर हे आत्मप्रभाव नावाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये एक ओवी आलेली आहे, निवांत सच्चिदानंद ब्रह्म बहु व्हावे ही स्फुरली उर्मी. किंवा आपणच एकमेकाशी प्रमाण देऊन गेलो की जेव्हा कोठेच नव्हते त्यावेळेस सच्चित आनंद हाही भाव सुद्धा नव्हता, ते फक्त केवळ ब्रह्म होतं. परंतु त्याला सच्चित आनंद म्हणण्याचं कारण काय तर अमृतानुभवामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सदाची व्यावृत्ती असदाची व्यावृत्ती सत म्हणो आली श्रुती, आणि जडाची समाप्ती चित ऐसे. हे परमात्मा तत्व जरी तुमच्या आमच्या अनुभवाला येत नसलं तरी हे जगत मात्र तुमच्या अनुभवाला येते. आणि या जगताचं स्वरूप काय आहे? असत, जड आणि दुःख. त्या असत, जड आणि दुःख रूपाची निवृत्ती करण्याकरता, असताची निवृत्ती करण्याकरता सत म्हटलं, जडाची निवृत्ती करण्याकरता चित म्हटलं, आणि दुःखाची निवृत्ती करण्याकरता आनंद म्हटलं. विठाला पण तो परमात्मा कसा आहे? सद्रूप चिद्रूप. सद्रूप चिद्रूप आनंदात्मा सज्जन दीनबंधू पूर्ण उजागर तारक भव सिंधू प्राणा प्राणे सोहम सूत्रे आया वाणी मने.
कसा आहे तो चिद्रूप आहे, पण चिद्रूप असूनही सुद्धा कसा आहे, सद्गुरू आहे आणि पांडुरंग आहे. ग्रामगीतेतली शेवटची ओवी, उभा विश्वाच्या विटेवर ग्रामगीतेतली ओवी आहे ना, अभंगासारखी म्हटली म्हणून पाया लागू. आमचा पांडुरंग परमात्मा कसा आहे, तो सद्गुरूही आहे आणि तो पांडुरंगही आहे. त्याचं कारण जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आपणची देव होय गुरु काही हरकत नाही, यायला काही समजत नाही. विठाला आता चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपूर इकडे कुठे वारकरी कीर्तन होते का? कोणाला माहित आहे वारकरी कीर्तन कसं असते आणि त्याचे नियम कसे असते? आम्ही जसं करू तसं वारकरी कीर्तन असते. विठाला माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. म्हणून सगुण निर्गुण ऐसे ज्याचे रूप, सद्गुरु चिद्रूप पांडुरंग. आणि असा असलेला हा पांडुरंग कसा आहे, या ठिकाणी पांडुरंग शब्द आला. आता हा पांडुरंग शब्द कसा आला याचंही थोडंसं चिंतन थोडक्यात करू. या ठिकाणी आमचे परभणीचे नाही का हरिभक्तीपरायण आदित्यनाथ, योगी आदित्यनाथ कोण आहेत ते? मुख्यमंत्री माझ्या कीर्तनाला गंमत नाही. विठाला तर हे योगी आदित्यनाथ परभणीचे आहेत. म्हणून मला वेदांत केसरी ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी परभणीकर त्यांचं थोडस आठवलं म्हणून सांगतो. काय सांगून आलो तुम्ही? पांडुरंग. त्यांनी असं सांगितलेलं आहे की परमात्म्याचे नावाचे 3 प्रकार आहे. रंगनाथ गुरुजी सांगत की नाही? हो म्हणा, नाही तर पाकिट कॅन्सल करतो. त्याचं कारण असे आहे, दुरुनी आलो मी गा, दुःख झाले दारू आम्ही कुठून आलो? दुरून. आणि बस सेवा बंद असल्यामुळे दुःख झाले दारून नाही, दारून म्हणजे भयानक. आणि यावया येथवरी होते हेची कारण. परंतु आमचं तसं काही नाही, विनोद
महत्वाचा भाग आहे. तुमचं पॅकेट कॅन्सल येथोरी हेच कारण होतं, कारणच कॅन्सल केल्यावर मग कार्याला काय अर्थ राहता. परंतु चिंता करू नका, पाकिट कॅन्सल करत नाही. रंगनाथ गुरुजी सांगत की 3 प्रकार, काही नाव हे वेद बोधित आहे म्हणजे वेद प्रणीत आहेत, काही नाव हे पुराण प्रणीत आहेत आणि काही नाव हे संत प्रणीत आहेत. या अभंगामध्ये जे सगुण, निर्गुण, चिद्रूप, सद्रूप अजून कोणते कोणते येतील तर आता तुमचे डोके खराब करत नाही. एवढे सगळे जे नाव आहे हे वेद प्रणीत नाव आहे परमात्म्याचे, हे वेद प्रणीत नाव. दुसरे पुराण प्रणीत नाव आहे नारायण. नराच्या चित्तामध्ये राहतो म्हणून नारायण, किंवा नार म्हणजे पाणी आणि त्याच्यामध्ये अयन म्हणजे राहतो, त्याचं नाव नारायण. हे पुराण प्रणीत नाव आहे नारायण. अनेक नाव आहे, केशव, माधव, मुकुंद, मुरारी. मूर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून मुरारी. विठ्ठल हे पुराण प्रणीत नाव आहे, पण संत प्रणीत नाव किती गोड आहे. विठाई गिठाई माझे कृष्णाई कान्हाई, विठाई गिठाई माझे कृष्णाई कान्हाई, विठाई गिठाई माझे कृष्णाई कान्हाई, विठाई गिठाई माझे कृष्णाई कान्हाई. रंगा येई ओ, रंगा येई ओ, रंगा येई ओ, रंगा येई ओ. विठाई, किठाई, कृष्णाई, कान्हाई कोण्या पुराणात आहे ते नाव, कोण्या वेदात आहेत, कोण्या शास्त्रात आहेत, कुठंच नाही. हे फक्त आमच्या संत वाङ्मयामध्ये आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एक अभंग आहे, माझ्या श्यामला कोमला कार्य ऐसा. का बोला आता श्यामला कोमला कोण्या ग्रंथातले नाव आहे, नाही. हे संत प्रणीत नाव आहे. आणि म्हणून या ठिकाणी जो पांडुरंग शब्द आला हा पुराण प्रणीत आहे. विठ्ठल तर असा असलेला हा सगुण निर्गुणाचं एकत्रीकरण असलेला, सद्गुरूचं आणि परमात्म्याचं एकत्रीकरण असलेला जो परमात्मा आहे, तो परमात्मा व्याप्त आहे म्हणजे परिच्छिन्न आहे की अपरिच्छिन्न आहे याचं चिंतन मांडण्याकरता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. अनंत जे तुम्हाला बोर करून करून ज्याचं वर्णन केलं
असा तो परमात्मा कसा आहे? अनंत अपार भरला घनदाट. तो कसा आहे? अनंत. अनंता वै अनंत. हा ज्याला अंत नाही त्याला म्हणतात अनंत. विठ्ठल कारण आता हे परभणीकर गुरुजी घुसले माझ्या अंगात, ते काही निघत नाही लवकर. अजून सांगतो, रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगत, काही गोष्टी अनादी अनंत आहे, काही गोष्टी अनादी शांत आहे आणि काही गोष्टी साधी अनंत आहे. परंतु त्या कशा आहेत ते समजून घेऊ. त्याच्याकरिता त्या समजून घेण्याकरिता थोडंसं फ्रेश होऊ. सगळेजण ज्यांना ज्यांना देवानं हात दिले असतील त्यांनी टाळ्या वाजवा आणि ज्यांना ज्यांना देवानं तोंड दिलं असेल त्यांनी आमच्या सोबत संप्रदायाच्या पद्धतीनं भजन करा. रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगत, काही पदार्थ हे साधी अनंत आहेत. शिष्य साधन चतुष्ट संपन्न मल विक्षेप दोष रहित शिष्य सद्गुरूकडे गेला आणि सद्गुरूकडे गेल्याच्या नंतर सद्गुरूंनी त्याला बोध केला, तत्त्वम असि. आणि त्या शिष्याला बोध झाला, अहम ब्रह्मा अस्मि. हा त्याला बोध झाल्याच्या नंतर तो बोध त्याच्या ठिकाणी पूर्वी होता का? नाही. म्हणजे तो बोध साधी आहे, त्याला आदी आहे. सद्गुरूंनी अनुग्रह करीपर्यंत त्याच्या ठिकाणी बोध नव्हता, म्हणजे त्याला आदी आहे. आणि तो बोध एक वेळा झाला की साधू बोध झाला. साधूचा बोध झाला की तो न उरोनिया ठेला, म्हणजे जीवरूपानं शिल्लक राहिला नाही, पण ब्रह्मरूपानं जीवरूपाने नुरोनिया, ब्रह्मरूपाने ठेला. पण तितक्यावरच भागलं नाही, अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचा सुद्धा बाध झाला आणि ठाईचं मुराला अनुभव. आणि तो अनुभव त्याच्याशी कधी संपतो का? म्हणून तो ब्रह्मज्ञान हे साधी अनंत आहे. माया ही अनादी शांत आहे, अनंत नाही, शांत. माया ही अनादी शांत आहे. कशी आहे? अर्ध्या मिनिटात दृष्टांत सांगतो आणि मग कीर्तन सुरू करतो. विठाला कीर्तन सुरू होईल आपलं 9:30-10 वाजता. कारण मी कंबर बांधली याच्यासाठी, कंबर यासाठी बांधत असते, महाराज जेवला की नाही जेवला. तुम्हाला वाटते का मी जेवण केलं?
जेवलेच नाही. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुमच्यासोबत मी जेवणार आहे आणि कीर्तन संपल्याशिवाय जेवण भेटणार नाही. त्याच्यामुळे कसंही करून कीर्तन संपेपर्यंत बसा. विठाला माया ही अनादी शांत आहे. कशी आहे एक दृष्टांत सांग. आवडते की बंद, म्हणजे चालू देऊ का बंद करू? चालू देऊ का बंद करू? नाही, तुमची मनस्थिती पाहावं लागेल ना. आमचं तर काही नाही. दृष्टांत सांग. आमचे गुरुजी सांगत असतात. तो दृष्टांत असा आहे की लव्ह मॅरेज आजकालच्या काळात नवीन नाही आणि ते काही वाईट आहे नाही फारसं असं. फक्त ते समजून उमजून झालं पाहिजे. विठ्ठल मी माफी मागून सांगतो, ते समजून उमजून झालेलं चांगलं असते. मी माफी मागून सांगतो, ज्या शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या एकनाथी भागवताचा 4 महिने आपण अभ्यास केला, त्या एकनाथ महाराजांचं सुद्धा लव्ह मॅरेज होतं. म्हणून म्हटलं माफी मागून सांगतो. पण खरं आहे की नाही? काही हरकत नाही. परंतु ती वस्तुस्थिती ती समजून केली असो, आपला तो काही विषय नाही. तर दृष्टांत असा आहे की ते लव्ह मॅरेज झालं. तिचे नातेवाईक याले माहित नाही, याचे नातेवाईक तिला माहित नाही. मग दोघेही जण एका ठिकाणी ते राहत असत. आणि मग ते राहत असताना गोष्ट अशी झाली की एक माणूस त्यांच्याकडे पाहुणा म्हणून आला. आता असं तो आमच्या भोंगळे महाराज सारखा आला तो पाहुणा म्हणून, कपडे असलेल्या भोंगळे महाराज सारखा तो पाहुणा म्हणून आला. आणि त्या दिवशी तो माणूस काही घरी नव्हता, त्याची पत्नी ती घरी होती. आणि त्या पत्नीनं विचारलं, तुम्ही कोण? म्हणे मी मामा. आता तिला वाटलं असेल याचा मामा, असेल बा याचा मामा, म्हणून तिनं घरात घेतला. मग तिनं घरात घेतल्यावर संध्याकाळी तो आला. त्यानं विचारलं, कोण आहे? मामा. याला वाटलं हिचा मामा असेल. दोघांचे मामा कोणाला माहित नाही ना.